सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडीसारख्या लहान गावातील एक तरुण कृषी पदवीधर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली यांच्या सहकार्याने सेंद्रिय शेती गट तयार करून सेंद्रिय शेतीची सुरुवात केली व अवघ्या 2च वर्षात तो आणि त्याच्या कुटुंबियांच्या सेंद्रिय शेतीमधील दैदिप्यमान कामगिरीमुळे आज तो सांगली जिल्ह्याचा सेंद्रिय शेतीचा ब्रँड अँबॅसेडर झाला आहे। थोडक्यात त्याची यशोगाथा। आत्मा सांगली मार्फत राबवण्यात येणाऱ्या परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत सचिन येवले व त्यांच्या कृषी पदवीधर पत्नी यांनी पडवळवाडी येथे कृषीदूत ॲग्रो फार्म सुरू करून सेंद्रिय शेती संपन्न केली आहे। येवले यांनी त्यांच्या 2 एकर शेतीमध्ये विविध कडधान्य यामध्ये तूर, मूग, उडीद, गळीत धान्यामध्ये मोहरी, तीळ, भुईमूग, भाजीपाल्यामध्ये शेवगा, वांगी, टोमॅटो व सेंद्रिय ऊसापासून गूळ, काकवी, गूळ पावडर या उत्पादनांचे नियोजन करून दररोज किमान 2 ते 3 हजार उत्पन्न मिळेल याप्रमाणे नियोजन केलेले आहे। पिकाचे व्यवस्थापन करत असताना दररोज 20 प्रकारची विविध शेती उत्पादनं यांची प्रत्येकी 5 किलोची विक्री होईल अशा पद्धतीने 35 ते 40 नोकरदार कुटुंबांना उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या आत्म्याच्या संकल्पनेनुसार स्वतःचं ब्रँड, पॅकेजिंग व विक्री व्यवस्था निर्माण केली आहे। तसेच नाविन्यपूर्णरित्या सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेला त्यांचा चहा सुद्धा लोकप्रिय झालेला आहे। येवले यांनी गेल्या 3 वर्षात विकसित केलेली सेंद्रिय शेती पद्धती, त्याचं व्यवस्थापन याला गाव ते राष्ट्रीय पातळीपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्यांना 10 पुरस्कार मिळाले आहेत। सचिन तानाजी येवले, राहणार पडवळवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र। माझं शिक्षण BSc ॲग्री आणि MBA ॲग्री झालेलं आहे। मी आपेडामध्ये 4 वर्षे सिनियर ऑडिटर म्हणून काम केलेलं आहे ऑर्गॅनिकसाठी। त्यानंतर मी माझी स्वतःची शेती सेंद्रिय पद्धतीने डेव्हलप केली। योगायोगानं मला माझी पत्नीसुद्धा BSc ॲग्री ग्रॅज्युएट असणारीच मिळाली। मला अभिमान वाटतोय सांगायला की आम्ही माझ्या लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीची माहिती छापली होती आणि त्याचा बरेच जणांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स पण दिला। सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय शेती करण्याची गरज अशी की स्वतःच्या घरी लागणारा भाजीपाला स्वतःच्याच शेतातला असावा ह्या उद्देशाने सेंद्रिय शेतीकडे वळलो आम्ही। त्यासाठी आम्ही 30 गुंठ पेरूची लागण केली, 20 गुंठ भाजीपाला, त्यानंतर 30 गुंठ ऊस, अशा पद्धतीनं आपण सर्व प्रकारचा भाजीपाला याच्यामध्ये पिकवतोय। दर शनिवारी इस्लामपूर येथे आपण रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्याकडून ऑर्डर घेत असतो आणि प्रत्येक रविवारी त्यांना होम डिलिव्हरी देत असतो। होम डिलिव्हरीचा उपयोग अशासाठी केला की सेंद्रिय पद्धतीनं पिकवणं सोपं, फक्त त्याची विक्री व्यवस्थित व्हावी ह्या उद्देशानं मग आम्ही विक्री व्यवस्था उपलब्ध केली। स्वतःचा कृषीदूत नावाचा ट्रेडमार्क ब्रँड तयार केला, त्याची डिझाईन, लोगो हे सर्व आम्ही तयार केले आणि त्या दृष्टीनं डाळी, कडधान्य असेल, भाजीपाला असेल, गूळ पावडर हे त्या माध्यमातून आपण विक्री करतोय। त्यासाठी लागणारे FSSAIचं लायसन आणि लॅब ॲनालिसिसचा रिपोर्ट या सगळ्या गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं इथं आपण विक्री करतोय। त्याचबरोबर ह्या सर्व कामासाठी मला माझ्यासोबत माझी पत्नी, आई वडील, माझा भाऊ, माझ्या बहिणी, माझ्या चुलते वगैरे या सगळ्यांचा मला उपयोग होतोय। त्या सगळ्यांच्या मदतीनं मी अशा प्रकारची शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतोय आणि त्याच्यातून मी पुढे जाऊन इतर शेतकऱ्यांना पण ट्रेनिंग देतोय आणि त्याचा वापर इतर शेतकऱ्यांना कसा करता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करतोय। ह्या सगळ्या गोष्टीचा पुरस्काराच्या दृष्टीनं मला अशा पद्धतीने फायदा झाला की नॅशनल लेवलचा मला बेस्ट ऑर्गॅनिक फार्मर हा अवॉर्ड मिळाला। त्याचबरोबर जिल्हा परिषदचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर कृषीथॉन या प्रदर्शनाचा मला प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार मिळाला। रावेरमध्ये आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळाला। त्यानंतर सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये लेवलवरती काम केल्याबद्दल मला तिथं चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं मला तिथं सन्मानित करण्यात आलं। अशा पद्धतीने टोटल 9 पुरस्कार मला मिळालेले आहेत आणि ह्याच्यातून जे उत्पादन निघतं त्याची विक्री मी आपल्या राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्या हस्ते माझ्या मॉलचं उद्घाटन केलं आणि इथं त्याची विक्री पण चालू असते। त्याचबरोबर लोकांना ज्या साखरेचं जे दुष्परिणाम आहेत ते जाणवायला लागलेले आहेत, त्यासाठी आम्ही इथं माझ्या शेतावरती सेंद्रिय गुळाचा आयुर्वेदिक चहा हा सुद्धा आपण तिथं चालू केलेला आहे आणि त्याची सुद्धा इथून विक्री चालू असते।